चित्रपट येतोय आणि आपण बदलापूरकरांसाठी मोफत हा चित्रपट दाखवणार आहात, काय एकंदरीत सांगाल? 1 मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन त्या दिवशी राजा शिवाजी या चित्रपटाचं प्रदर्शन होणार आहे. आणि सर्वात अभिमानाची गोष्ट ही आहे की आपलं मराठी चित्रपट आहे. तर मराठी चित्रपटाला कुठेतरी वाव देण्याचं काम हे आपण केलंच पाहिजे. आणि जसं की आपण बघत असाल प्रत्येक कार्यक्रमातनं आपण समाजाला काहीतरी उद्देश आणि म्हणजे समाजाला काहीतरी एक मेसेज देण्याचा प्रयत्न हा आपला प्रामाणिकपणे आम्ही प्रत्येक कार्यक्रमातनं करत आलेलो आहोत. तसंच यावेळेस सुद्धा 1 तारखेला जसं आम्हाला कळलं की राजा शिवाजी हा चित्रपट आपल्या मराठीमध्ये आणि आपले मराठी कलाकार सुद्धा याचा अभिनय करतायत, तर त्यावेळेस आम्ही पहिले पुढाकार घेतला. आमच्या शहर प्रमुख वामनदादा यांना आम्ही कळवलं की आमची संकल्पना, आमच्या मनात अशी संकल्पना आहे की आपण नागरिकांना असं मोफत प्रदर्शन केलं पाहिजे. कारण की प्रत्येक व्यक्ती आज थिएटरचं चांगलं उच्च दर्जाचं थिएटर इथे जाऊन हा पिक्चरचं तिकीट आणि हे एक काय बोलतात त्याला अफोर्ड करू शकत नाही. म्हणून त्यासाठी आपण असं केलं की आपण त्याचं मोफत प्रदर्शन ठेवावं, ज्याची कोणतीही फी आपल्याकडनं आकारली जाणार नाहीये. आणि तसंच आज ऑफिसमध्ये आपल्या शिवसेना जनसंपर्क कार्यालय इथे कुपन्स आणि हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तर नागरिकांना सुद्धा प्रभाग क्रमांक 3, 4 व 6 असं या 3 प्रभागासाठी ही तिकीट हे मर्यादित असणार आहेत. तर प्रत्येक नागरिकांना मी या प्रभागातले सांगू इच्छितो की 29 तारखेपासून कुपन्सचं वाटप देखील केले जाणार आहेत. तर आपण ज्यावेळेस या जनसंपर्क कार्यालयामध्ये इथे याल, तुम्ही तुमचं परिवाराचं एक व्यक्ती आलं तरी पण काही हरकत नाही. तर प्रत्येकाला ही तिकीट देण्यात येणार आहे. तर येताना फक्त वोटर आय डी किंवा आधार कार्ड हे असणं गरजेचं आहे, जेणेकरून आम्हाला सुद्धा ओळख पटेल की हे याच प्रभागातले रहिवासी आहेत म्हणून. तर त्यासाठी हे येताना आपण आपले आय डी त्यांनी कॅरी करावं. आणि प्रत्येक आमची ही ओळख, माझी असू दे, माझ्या वडिलांची असू दे, आमची ही ओळख समाजकार्यातनंच आहे. आणि आम्ही समाजासाठी कुठेतरी आपण काहीतरी देणं ठरतो, म्हणून समाजासाठीच आम्ही आजपर्यंत आमचे सगळे उपक्रम करत आलेलो आहोत. साधारण किती तिकीटचं वाटप करण्यात येणार आहे? आता आपण 1 मेला जसं चित्रपट प्रदर्शन होणार आहे, तर आपल्याला काही थिएटर म्हणजे आपण ज्या थिएटरशी आपण संपर्क साधलेला आहे त्यांनी आम्हाला सांगितलं, सर तुम्ही एकच स्क्रीन घ्या त्या दिवशी. कारण की कसं आहे, बाकीचे इतर नागरिक सुद्धा असतील ज्यांना थिएटरमध्ये येण्याची इच्छा असेल, तर त्यांना आपण असं पाठवू शकत नाही. म्हणून आपण एक स्क्रीन आपण त्या दिवशी बुक केलेली आहे. त्यात आपण 2 शो टाइम घेतलेले आहेत, एक 3 वाजताचा आणि एक 6 वाजताचा. म्हणजे आपण नागरिकांना, काही नागरिकांना 3चा शोचा टाइम देणार आहोत आणि काही नागरिकांना आपण 6चा शो टाइम देणार आहोत. आणि साधारण 256 एका शोची सीटिंग 256 आहे. तर असं करून आपण अंदाजे आपण एक 530च्या आसपास आपण नागरिकांना आपण म्हणजे 530 नागरिकांना आपण त्या दिवशी मोफत चित्रपट त्या दिवशी दाखवणार आहोत. सर, शिवसेनेचे कोण मान्यवर यावेळी उपस्थित असणार? सगळे शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक, तसेच माजी नगरसेवक, तसेच ज्यांनी आत्ताच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये जे लढवले होते, तसंच सगळे पदाधिकारी. आणि तुमच्या पत्रकारांना सुद्धा सांगतो की पहिला शो 3 वाजताचा असणार आहे. तर सर्व पत्रकारांना सुद्धा मी आज आपल्या माध्यमातून आमंत्रित करतो की आपण सुद्धा यात भाग घ्यावा आणि पिक्चराचा सर्वांनीच एकत्र आपण येऊन आनंद घेऊया.